सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मोनिकाने ओवीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि ही गोष्ट सारंगला समजताच सारंगने मोनिकाकडून या गोष्टीचा बदला घेत इथे आता तिचा डाव तिच्यावरतीच फिरवून सारंगने मोनिकाला अडगळीच्या खोलीमध्ये डांबून ठेवलेले असते आणि तो ओवीला घेऊन इथे आता कार्यक्रमाला निघून गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग ओवीला गुरुकुलमध्ये सोडतो आणि त्यानंतर तो साताऱ्याला कामानिमित्त जात असतो. सारंगने ओवीला सांगितलेलं असतं की उद्या तुझा खूप मोठा कार्यक्रम आहे, ते घरामध्ये कुणालाही सांगायचं नाही, नाहीतर तुला कार्यक्रमाला जाता येणार नाही आहे. म्हणून हे सत्य तू कुणालाही सांगायचं नाही. मी आता साताऱ्याला गेल्यानंतर बबलू काका इथे तुला पिक करायला येईल आणि तो तुला घरी घेऊन जाईल आणि उद्या संध्याकाळी तुला कार्यक्रमाला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. पण तोपर्यंत तू कुणाला काही सांगायचं नाही आणि रियाज करताना सुद्धा हळू आवाजामध्ये करायचा, असं सारंगने तिला सांगितलेलं असतं. ठरल्याप्रमाणे ओवी आता इथे गुरुकुलमध्ये गेलेली असते आणि तिथे प्रेक्षकांनो, सावलीला भेटायला मोनिका आलेली असते आणि तेव्हाच जगन्नाथला फोन करून तिलोत्तमाने जगन्नाथला त्याच्या घरी आता तिला भेटण्यासाठी बोलावलेलं असतं. तिला इमर्जन्सीमध्ये जगन्नाथला भेटायचं असतं. तेव्हा जगन्नाथ ऑफिसमधली आणि इथे आता कार्यक्रमातली सगळी कामं सोडून तिलोत्तमाला घाईघाईने भेटायला आलेला असतो आणि तिलोत्तमाला फक्त एक गोष्ट क्लिअर करायची असते की सावलीचं म्हणणं काय आहे. मी तिच्याजवळ बोलून आल्यानंतर ती तुझ्याजवळ काय बोलली? ती माझ्याकडे परत येणार नाही ना? तिची सावली माझ्या घरावरती, माझ्या सारंगवरती पडणार नाही असा तिने मला शब्द दिलाय. तो शब्द ती पाळणार आहे ना? तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो, तिलोत्तमा, अगं तू काळजी करू नकोस गं. हे बघ, तुला जिची आयुष्यभर आता सावली नकोय ना, ती सावली तुझ्या घरी अजिबात यायला तयार नाही आहे. तिने मला सांगितलंय, किती आणि काहीही झालं तरीसुद्धा तिने ज्या गोष्टी मागे सोडलेल्या आहेत ती त्यांच्याकडे मागे वळून किंवा ढुंकूनसुद्धा बघणार नाही. तिने मला असा शब्द दिलाय. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, तेच तेच हवंय मला. ती मुलगी मला माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये आता नको आहे. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो तिला की तिलोत्तमा, ज्या मुलीची सावलीसुद्धा तुला नकोशी वाटते ना, त्या मुलीला कदाचित नियतीच्या सांगण्यामुळे का होईना तू स्वतः येऊन आहे ना, मानाने हाताला धरून सावलीला घरी घेऊन जाशील. नियती काही करू शकते, तुला तर माहितीच आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अजिबात नाही, कधीच नाही. त्या मुलीला आता मी पुन्हा माझ्या घरामध्ये कधीच घेऊन येणार नाही आहे आणि त्यामुळे तू सुद्धा तुझ्या मुलीला समजाव आणि आता माझ्यापासून, माझ्या घरादारापासून, माझ्या सारंगपासून तिला दूर राहायला सांग. जगन्नाथ म्हणतो की तुझा हा अहंकार आहे ना तिलोत्तमा, तो एक दिवशी ना तुला पूर्णपणे जळून खाक करणार आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगतो, नियतीच्या पुढे ना तू जाऊ शकतेस ना मी. कदाचित तू इथे सावलीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतेस, पण कदाचित सावली तुझ्यापासून दूर राहील, पण तू राहू शकणार नाहीस. अशी वेळ नक्कीच येईल, असं जगन्नाथ तिलोत्तमाला सांगत असतो आणि तिलोत्तमा अहंकाराने असंच म्हणत असते की कधीच नाही, काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलीचा विचार आणि ती मुलगी माझ्या घरामध्ये कधीही येणार नाही, असं तिलोत्तमाने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर इथे ओवी गुरुकुलमध्ये आली हे मोनिकाला कळतं, कारण मोनिका सावलीला भेटायला आलेली असते आणि त्या वेळेला तिथे ओवी धावत असते आणि सावली तिला पकडते. तेव्हा इथे मोनिकाला समजतं की ओवीला इतका आम्ही विरोध केला, पण तरीसुद्धा ती इतकी धीट आहे की ती परत गुरुकुलमध्ये गाणं शिकायला आली आणि तिला सारंगने परवानगी दिली आहे का? कारण सारंगच तिला सोडायला आणायला येत असतो. पण आता ह्या मुलीला मी सोडणार नाही, येऊ दे घरी. बरं झालं, ह्या मुलीमुळे आता मला सावलीला भेटता येणार नाही आहे, पण ह्या मुलीची कशी वाट लावते ना ते बघाच. त्यानंतर ओवी घरी येते. ती गाण्याचा रियाज करत असते.
तेवढ्यातच मोनिका तिथे येते. मोनिका विचारते, काय गं कुठे गेली होतीस? ती म्हणते, हे काय ड्रॉइंग क्लासला गेले होते, ड्रॉइंगच काढत होते. तेव्हा इथे आता मोनिका म्हणते, ओवी मी तुला मूर्ख वाटते का? नाही सांग ना, तू तुझ्या अमृता काकूला मूर्ख बनवू शकतेस, पण मला नाही. तू कुठे गेली होतीस हे मला माहिती आहे. तू त्या गुरुकुलमध्ये गेली होतीस ना गाणं शिकायला. इतकं तुला विरोध केला, इतकं सगळ्यांनी समजावलं, पण तू ऐकायलाच तयार नाही आहेस. तू तुझ्या मनाचाच हट्ट पूर्ण करतेस गं. गाणं शिकणार म्हणजे शिकणार का तू? तू गाणं शिकतेस हे सांगू का जाऊन आता आजीला? तेव्हा इथे ओवी म्हणते, नको नको मोनिका काकू, प्लीज सॉरी, आता मी कधीच गाणं नाही शिकणार. मी तुला प्रॉमिस करते, आय प्रॉमिस. ती म्हणते, मी तुझ्यावरती लगेच विश्वास ठेवेन असं वाटलं तुला? का विश्वास ठेवू मी तुझ्यावरती? मी अजिबात तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे, कळलं ना तुला? मला माहिती आहे तू आता जी चूक केली आहेस ना, तू परत परत ती करतच राहणार. त्यामुळे आता मी तुला शिक्षा देणार आहे, शिक्षा. ती काय शिक्षा असणार आहे तुला माहिती आहे? ओवी म्हणते, नको मोनिका काकू, प्लीज नको. आता मी पुन्हा गाणं शिकायला नाही जाणार. ती म्हणते, आता बघ तुझ्या बाबाची आणि तुझी काय अवस्था होते ते. पहिली गोष्ट तर उद्या तुझा कार्यक्रम आहे ना, ऐकलं मी सगळं बोलणं ऐकलं. उद्या त्या तुझ्या टीचरबरोबर तू स्टेजवरती गाणं गाणार आहेस, पण मी ते अजिबात होऊ देणार नाही. आता तू माझ्या तावडीत सापडली आहेस ना, आता तुझी सुटका नाही. बरं चल, आता एक काम कर, मी तुला ह्या रूममध्ये कोंडून ठेवणार आहे. ही गोष्ट जर कोणाला सांगितलीस ना तर बघ. आणि मोनिका वहिनी, जर तुम्ही तिला बाहेर काढलत ना, तर तुमचंसुद्धा नाव सांगे ना मी आईंना, आत्ताच सांगते. तेव्हा इथे मोनिका ओवीला घेते आणि रूममध्ये आता पूर्णपणे कोंडून ठेवते. एकतर सारंग नसतो, सारंग गेलेला असतो साताऱ्याला. तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येणार असतो. त्यामुळे इथे आता दिवसभर रात्रभर इथे मोनिका ओवीला रूममध्ये कोंडून ठेवते. पण ही गोष्ट अमृताला सहन होत नाही. अमृता लगेचच सारंगला फोन करते. सारंग कामामध्ये बिझी असल्यामुळे आधी काही फोन उचलत नाही आणि नंतर तो फोन उचलतो. तेव्हा मोनिकाचा हा संपूर्ण प्रकार अमृता सारंगला सांगते की कशा पद्धतीने ओवीला आता किडनॅप करून ठेवले, कशा पद्धतीने तिला एका रूममध्ये डांबून ठेवले, हे सगळं आता तिने सांगितलेलं असतं. इथे आता बबलू काकासुद्धा आलेला असतो. तो म्हणतो की सारंग, अरे इथे काही पत्ताच नाही आहे आपल्या ओवीचा, ती कुठे दिसतच नाही आहे. तिची प्रॅक्टिस सुरू आहे की नाही मी कसं विचारणार? आणि तेव्हा अमृताने सांगितल्यानंतर इथे सारंग हातातली सगळी कामं सोडतो आणि तो पुण्याला परत येतो. आल्या आल्या तो जाऊन आता रूमचा दरवाजा उघडतो, तर इथे ओवी आता रडत बसलेली असते. तेव्हा सारंगला बघून ती लगेच धावत पळत येते आणि म्हणते, बाबा, आणि आपल्या वडिलांना ती मिठी मारते आणि रडत असते. तेव्हा तो म्हणतो, ओवी बाळा, हे सगळं कुणी केलं? ओवी काही बोलायला तयार नसते. मोनिकाने तिला धमकीच तशी दिलेली असते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, मोनिका काकूने केलं ना? खरं खरं सांग, मोनिका काकूने तुला इथे डांबून ठेवलं ना? ती म्हणते, हो बाबा, तिला आपल्या सिक्रेटबद्दल कळलं. तिला कळलं की मी गाणं शिकायला जाते. तिने मला तिथे बघितलं आणि तेव्हा तिने मला शिक्षा दिली, डांबून ठेवलं. तेव्हा सारंग म्हणतो, मोनिका वहिनी कुठे आहेस तू? मोनिका वहिनी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या ओवीला खोलीमध्ये डांबून ठेवायची? तिला काही झालं असतं म्हणजे? लहान मुलगी आहे ती. अहो, शुभ्रावरती तुम्ही इतकं प्रेम करता, ती तुमची मुलगी आहे म्हणून. आणि बिचारी ओवीसुद्धा तिच्याच वयाची आहे ना. तिच्याबरोबर असं वागताना लाज नाही वाटत तुला? अहो, आईचं काळीज आहे ना तुमचं. मग एका मुलासाठी एक न्याय आणि दुसऱ्या मुलासाठी असं का? तेव्हा मोनिका वहिनी, मी तुम्हाला शेवटचं सांगतो या, माझ्या आणि ओवीमध्ये तुम्ही पडायचं नाही. तिचे डिसिजन घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, तो मलाच आहे. माझ्या मुलीला गाणं शिकायचं आहे तर ती शिकणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिला धमकवायचं नाही. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुन्हा तुम्ही ओवीला डांबून ठेवलत किंवा तिला शिक्षा दिलीत ना, तर माझ्यापेक्षा वाईट मीच असेन. तुम्हाला तिला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. मी तिची कुठलीही अट किंवा इथे काहीही असेल ते मी मान्य करेन की नाही ते मी ठरवणार. तुम्ही त्याच्यामध्ये पडायचं नाही. तिचा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे का? नाही ना? मग तिच्या वतीने निर्णय घेण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही, असं सारंगने मोनिकाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इथे तिलोत्तमाने मोनिकाला काही गोष्टी आणायला सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे अडगळीच्या खोलीमध्ये त्या असतात आणि त्या आणायला गेल्यानंतर इथे मोनिका अडगळीच्या खोलीमध्ये आहे हे आता सारंगला समजतं. तेव्हा सारंग हळूच येतो
आणि अडगळीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवतो. तेव्हा इथे आता अडगळीच्या खोलीमध्ये मोनिका गेली आहे हे घरामध्ये दुसरं कुणालाच माहिती नसतं. तेव्हा तिलोत्तमा तिची वाट बघून बघून कंटाळून जाते आणि इथे आता रात्रभर इथे मोनिकाला सारंगने चांगली शिक्षा दिलेली असते, कारण तिचा मोबाईलसुद्धा बाहेर असतो आणि ती अडगळीच्या खोलीमध्ये तिला आता कोंडून ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर सारंग आपल्या मुलीला ओवीला घेतो आणि गुरुकुलमध्ये असलेल्या कार्यक्रमासाठी तो आता घेऊन जातो, कारण तिथे भव्य दिव्य अशा कार्यक्रमाच्या त्या सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं, ज्याच्यामध्ये सावली आणि ओवी दोघीजणी गाणार असतात. त्या गाण्यालासुद्धा सारंग आता घेऊन जातो ओवीला. आणि त्यानंतर तो इथे अबीर आहे ना, त्याला घेऊन सिंहगड बघायलासुद्धा घेऊन जातो. सावलीने आधी त्याला नकार दिलेला असतो, पण जगन्नाथने समजवल्यानंतर इथे आता सावली होकार देते आणि अबीरला त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी देते. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता सारंग योग्य वेळी ओवीला घेऊन त्या कार्यक्रमामध्ये सामील झालेला असतो. आणि त्याचबरोबर इथे आता ओवीच्या अपमानाचा मोनिकाकडून बदला घेत तिला अडगळीच्या खोलीमध्ये कोंडून ठेवत इथे आता तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते. ओवीला तू आमच्या खोलीमध्ये कोंडून ठेवलंस, मी तुला आता ह्या अडगळीच्या खोलीमध्ये कोंडून ठेवतो, कसं वाटतं ते बघ. हे कारस्थान सारंगचंच असू शकतं, ही गोष्ट आता मोनिकाच्या लक्षात आलेली असते आणि मोनिकाला त्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. जर मी ओवीला काही बोलले किंवा तिच्या विरोधात काही प्लॅन केला आणि जर तो आता सारंगला समजला तर सारंग मला माफ करणार नाही, तो मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने शिक्षा देईल, ही गोष्ट मोनिकाच्या लक्षात येते. तर अशा रीतीने इथे आता आपल्या मुलीवरती झालेला अन्याय हा एका बापाला सहन होत नाही आणि त्याने म्हणूनच मोनिकाकडून बदला घेत ओवीला योग्य वेळी कार्यक्रमाला घेऊन येत इथे आता खूप मोठ्या गोष्टीची इथे सुरुवात झालेली असते.